खरं म्हणजे चित्रपटाचं पॅकेजिंग असं त्याला न म्हणता चित्रपट तयार करत असताना त्या चित्रपटाची कथा आणि त्या चित्रपटाचा जो जॉनर आहे, त्याचा जो विषय आहे, त्याला नेमका न्याय देणारी सगळी टीम उभी करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती कथा चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि त्यामुळे हे या जेरेमी रेगन हा सिनेमॅटोग्राफर हा या चित्रपटासाठीचा आहे, तो भारतीय नाही आहे. त्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीचा पर्स्पेक्टिव्ह या चित्रपटामध्ये घेऊन येतो आहे. किंवा याचं जे निखिल महाजन यांनी दिग्दर्शन जे केलेलं आहे, त्यांनी दिग्दर्शनाचा कोर्स हा सिडनी फिल्म स्कूलमध्ये केला आहे. त्याची बघण्याची दृष्टी ही एका वेगळ्या पद्धतीची आणि एका वेगळ्या जाणीवेची आहे. जे कलाकार आहेत, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, हे सगळे वेगळ्या, सई तामणकर, अत्यंत वेगळ्या पद्धतीने चित्रपट या माध्यमाकडे बघणारी ही सगळी कलाकार मंडळी या सिनेमाला लाभलेली आहेत. आणि त्यामुळे हे पॅकेजिंग नसून हा विषय चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. पण त्याचबरोबर आम्ही चित्रपट जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा असतो, त्यासाठी प्रेक्षकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यांनी आणि चित्रपट बनवणारे आम्ही आणि चित्रपट पाहणारे प्रेक्षक यांनी एकत्र मिळून या चित्रपटाचा काहीतरी विचार करावा आणि तो चित्रपट पाहण्यासाठी एक इंटरॅक्शन व्हावी, म्हणून खरं तर ही फोटोग्राफीची कॉम्पिटिशन आहे. कुठल्याही माणसांनी आधी काढलेले फोटो असतील किंवा काहीतरी सुचलेली एखादी कल्पना असेल, ती या विषयांना धरून जर त्याचा एखादा फोटो काढला तर तो आम्हाला पाठवू शकतात. आणि त्यानिमित्ताने या विषयावरचे एक चांगलं एक्झिबिशनसुद्धा नंतर लोकांना पाहता येणार आहे. ट्रेलर ही सिनेमाची झलक असते, नक्की सिनेमा काय पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये कोण कलाकार आहेत, त्याचा जॉनर कसा आहे, आणि त्याच्यातून एक सगळ्या प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता तयार करणं हे ट्रेलरचं काम असतं. आणि ते जर चांगलं झालं तर प्रेक्षकांचा जो म्हणजे प्रेक्षक थिएटरमध्ये येणं ही गोष्ट खूप सहज होऊ शकते. आणि त्यामुळे ट्रेलर बनवताना आम्ही खूप कष्ट घेतले आहेत. आम्ही एक टीझर ट्रेलर सुरुवातीला तयार केलेलं होतं आणि हे आता प्रत्यक्ष फर्स्ट लुकचं ट्रेलर आहे आणि ते खूप प्रेक्षकांना आवडतं आहे, त्याच्यातला फॉर्म आवडतो आहे. आणि त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी. पुणे 52 हा चित्रपट सर्व तरुण मंडळींनी आणि सर्व मंडळी ज्यांना एक थ्रिल आयुष्यातलं समजू शकतं, त्या सगळ्यांनी पाहण्यासारखा. त्याचबरोबर ती एक कुटुंबाची सुद्धा गोष्ट आहे, त्यामुळे अत्यंत एक नवरा बायकोची सुद्धा गोष्ट आहे. त्यामुळे त्या सर्व आमचे चित्रपट आधी ज्यांनी पाहिले आहेत त्यांना आणि अत्यंत सगळ्या तरुण मंडळींना एक नवा अनुभव या चित्रपटातून मिळणार आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी तो पाहावा असं मला आवर्जून विनंती करावीशी वाटेल. त्यांनी हा चित्रपट करताना निखिल महाजन जे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी गिरीशच्या लुकवरती खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि तो लुक तशा पद्धतीचा, जसा दिग्दर्शकाला हवा होता तशा पद्धतीचा करण्यासाठी गिरीशने खूप मेहनत घेतली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय बॉक्सिंग, योग साधना आणि अशा अनेक गोष्टी करून त्यांनी वजन, त्याचा लुक आणि त्याचा चेहरा, तो कसा नक्की दिसतो आहे याच्यावरती खूप मेहनत गिरीशनी आणि निखिल या दोघांनी खूप मेहनत घेतली.